हॅलो फ्रेंड्स, माझी दुनिया PVB या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आज आपण ज्या राख्या तयार करणार आहोत तर त्या राख्या 3 राख्या तयार करणार आहोत आणि त्या राख्या एकदम कमी साहित्यामध्ये राख्या तयार होतात आणि आपल्या किमतीलाही कमी आहेत। म्हणजे जे आपण मणी वगैरे वापरणार आहोत ते कमी किमतीमध्ये मिळतात आणि कमी साहित्यामध्ये तुम्ही भरपूर अशा राख्या तयार करू शकता, कमी वेळामध्ये तयार करू शकता। स्टार्टिंगला तुम्हाला 5-1 मिनिटं लागू शकतात ही राखी तयार करण्यासाठी। त्यानंतर ना जर तुमचा हात बसला तर 2-3 मिनिटांमध्ये तुम्ही ही राखी तयार करू शकता आणि ही राखी तुम्ही मुलांनाही बनवायला सांगू शकता। तर त्यासाठी काही आपण टिप्स आणि ट्रिक्स सांगत असतो व्हिडिओमध्ये, तर त्यासाठी तुम्ही कोणती म्हणजे व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत पहा। आणि चला तर पाहूया मग आज आपण कोणत्या राख्या तयार करणार आहोत ते। नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण पाहणार आहोत की 5 मिनिटाच्या आतमध्ये राखी कशी बनवायची आणि एकदम साधी सिंपल अशी राखी बनवणार आहोत आपण, पण दिसायला एकदम सुंदर आहे। तर त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे हा डोली धागा, नंतर सुई धागा सेपरेट आपण हे केलेला आहे। याच्यामध्ये धाग्याला गाठ मारलेली आहे, पांढऱ्या कलरचा धागा घेतलाय। तुम्ही कोणत्याही कलरचा धागा घेऊन सुईमध्ये होऊन या पद्धतीने गाठ मारू शकता। सुईचं टोक एवढं किंवा ह्याच्यापेक्षा लहान असलं तरी पण चालतं आणि आपल्याला फक्त एकच मणी लागणार आहेत, म्हणजे हे मणी लागणार आहेत। कार्टूनचे पेंडंटचे मणी असतात ना, तर ते मणी आपण यूज करणार आहोत। इथं माझ्याकडे आहेत ते वेगवेगळ्या कलरचे आहेत आणि ह्या वेगवेगळ्या कलर पासून पण आपण एक सुंदर अशी राखी तयार करू शकतोय। तर कशी तयार करायची चला तर पाहूया। तर काय करायचं, या सुईच्या धाग्यामध्ये या पद्धतीने धागा ओवून घ्यायचा। तर अगोदर ते आपण धागा इथं चिकटपट्टीने चिटकवून घेतलेला आहे, जेणेकरून आपण जेव्हा राखी बनवतो ना त्यावेळेस आपली जो धागा आहे ना तो हलू नये यासाठी आपण चिकटपट्टी लावून घेतलेला आहे। नंतर काय करायचं, हे मणी आपण ओवून घेणार आहोत। तर सर्वात लास्टला मी इथं जांभळ्या कलरचा मणी करते। तुम्ही हे जे आपले कार्टूनचे मणी आहेत ना ते कशाही पद्धतीनं ओवू शकता तुम्ही। लाल कलर, त्याच्यानंतर ना निळा, पिवळा, हिरवा, हा कलर। तर बघा ही आपली राखी 2 मिनिटात तयार झालेली आहे। एकदम सोपी राखी आहे, काहीच करायचं नाही, फक्त मणी ओवायचे। कार्टूनचे मणी घ्यायचे, जे कार्टूनचे पेंडंटचे मणी असतात ना ते आपल्याला मिशोवरती मिळून जातात। तर एकदम सिंपल अशी राखी ही तुम्ही 10-15 रुपयाला पण सेल करू शकता। ही जर पॉकेटमध्ये तुम्ही अशा पद्धतीनं जर पॅकिंग केली तर 20-25लाही तुम्ही ही राखी विकू शकताय। तर हे मणी आहेत ना इथं सेंटरमध्ये असे घ्यायचे आणि काय करायचं, दोन्ही साईडला या पद्धतीनं गाठ मारून घ्यायचे, जेणेकरून मणी इकडे तिकडे हलणार नाही। तर एकदम सोप्या पद्धतीनं आपण धाग्यामध्ये सुई पण ओवलेली आहे आणि ही राखी बनवायला आपल्याला फक्त 2 मिनिटं लागतात, जास्त टाइम लागत नाही। दिसायला पण किती छान दिसते बघा। छोट्या मुलांसाठी एकदम आकर्षक सुंदर अशी राखी आहे ही कार्टून पेंडंटची राखी आणि हातामध्ये पण छान दिसते ही राखी। तर ही आपली झाली 2 मिनिटात तयार होणारी पहिली राखी आणि याच्यानंतर आता आपण
असे 2 ते 5 मिनिटांमध्ये बनवता येणाऱ्या अजून 2 राख्या पाहणार आहोत। तर 2 नंबरची जी राखी आहे तर ती राखी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे हा डोली धागा, सुई आणि व्हाईट कलरचे मोत्याची मणी। तर अगोदर ते आपण काय करूया, त्या धाग्याचे 13 इंचचा धागा आहे आणि हा या पद्धतीनं गुंडून घ्यायचा आणि इथं चिकटपट्टीला जॉईन करून घ्यायचा। या पद्धतीनं चिकटपट्टी लावून घ्यायची धाग्याला आणि त्यानंतर सुईमध्ये धागा या पद्धतीनं ओवून घ्यायचा आणि आपल्याला 7 मोती घालायचे त्यामध्ये। एकदम सिंपल राखी आहे पण हातामध्ये दिसायला एकदम सुंदर दिसते, कमी बजेटमध्ये आणि दिसायला एकदम सुंदर अशी ही आपली राखी आहे। आणि हे मणी तुम्हाला ऑनलाईन मिशो, फ्लिपकार्ट वरती सहजरित्या उपलब्ध होतील। तर आपण मणी किती ओवलेले आहेत, 7 आणि 7 मण्याची ही आपली नाजूकशी राखी तयार झाली। तर ही राखी बघा, ही राखी बनवायला आपल्याला फक्त 1 मिनिट लागलेला आहे। तर आता काय करायचं, हे दोन्ही टोके एकत्र करायचे आणि हे मणी आहेत ते सेंटरला म्हणजे मध्यभागी घ्यायचे आणि दोन्ही साईडला काय करायचं, याच्या गाठ मारून घ्यायची। तर या पद्धतीनं दोन्ही साईडला गाठ मारून घ्यायची की जेणेकरून मणी इकडे तिकडे हलणार नाहीत। तर या पद्धतीने आपली दुसरी राखी तयार झालेली आहे। बघा ही पण राखी किती छान दिसते। आणि हातामध्ये पण बघा किती छान दिसते ही राखी। तर आपण ही पहिली राखी बनवलेली आहे ती कार्टून पेंडलचे मणी आहेत त्यापासून बनवलेली आहे आणि ही दुसरी राखी आहे ही मोत्यापासून बनवलेली आहे। आणि आता आपण तिसरी राखी बनवणार आहे, त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे, ही पण कमी साहित्यामध्ये तयार होते राखी आणि दिसायला पण छान दिसते। तर त्यासाठी साहित्य लागणार आहे आपल्याला डोली धागा, सुई आणि हे 4 mm चे मणी। इथे तुम्ही 4 mm 5 mm चे मणी घेऊ शकताय, फक्त 1 mm चा मणी नको, कारण 1 mm चा मणी घेतला तर खूपच नाजूक दिसणार आहे। तर त्यासाठी आपण 1 mm चा मणी न घेता हे 4 किंवा 5 mm चे मणी घेतले तरी पण चालतील। तर इथं पण आपण 7 मणी घेणार आहोत। काय करायचंय, त्याच्यामध्ये पण सेम प्रोसेस करायची। धागा या पद्धतीनं दोन्ही साईडला 13 इंचाचा धागा घेऊन दोन्ही टोके आहेत ते एकत्र करायचे आणि इथला धागा आहे तो चिकटपट्टीने या पद्धतीने चिटकवून घ्यायचा। असं केलं तर काय होतं, आपली राखी फास्ट तयार होते, त्यासाठी या चिकटपट्टीचा आपण वापर करतोय। आणि सुईमध्ये या पद्धतीने धागा ओवला तर तुम्ही कितीही राखी फास्टमध्ये तयार करू शकताय। जर तुम्हाला राखी बिझनेस करायचा असेल तर ही पद्धत अगदी योग्य आहे, म्हणजे याने आपण फास्टमध्ये राख्या तयार करू शकतो। तर काय करायचं, आता हे गोल्डन मणी घ्यायचे आहेत आपल्याला 7 आणि 7 गोल्डन मणी ओवून घ्यायचे। तर ही राखी आहे ती तुम्ही कमी बजेटमध्ये विकू शकता आणि याला साहित्य जे लागणार आहे ते ही कमी बजेटमध्ये आहे, उपलब्ध होतं आणि बनवायला पण टाइम खूप कमी लागतो आणि सहसा या कमी बजेटमधल्या राखी सर्वांना घ्यायला म्हणजे एकदम सोयीस्कर आहे आणि हातामध्ये पण छान दिसते राखी। तर या पद्धतीने आपण 7 मणी घेतलेले आहेत। आता काय करायचं, हा धागा काढायचा, दोन्ही टोकं आहेत ते एकत्र करायचे
आणि आपलं हे मनी सेंटरला घेऊन काय करायचं, दोन्ही साईडला पण गाठ मारून घ्यायची. तर एकाच पद्धतीचा वापर करून वेगवेगळे मनी यूज करून आपण वेगवेगळ्या राखी तयार करू शकतोय. आणि ह्या राख्या तुम्ही 7 ते 15 रुपये पर्यंत आरामशीर सेल करू शकताय, विकू शकताय. आणि जर तुम्ही पॉकेटमध्ये घातली तर हीच राखी तुम्ही 15 ते 20 पर्यंतही विकू शकताय. तर ही आपली तिसरी डिझाईन तयार आहे आणि अगोदरच्या आपण ह्या 2 डिझाईन तयार केल्या होत्या. तर सिंपल अशी राखी ही तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास, राखी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच आपण नवनवीन राखीचे डिझाईन तुम्हाला देणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, कारण आपण व्हिडिओ अपलोड केल्यावरती त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर ती भेटेल. चला तर नंतर भेटूया अशाच नवनवीन राख्यांसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.